ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपनं नाराजी नाट्य केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते बंड पुकारणार का असा सवाल उपस्थित केला जात होता, परंतु असं असतानाच भाजपचे संजीव नाईक, गणेश नाईक हे देखील उमेदवारी अर्ज भरण्याकरता उपस्थित होते। ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत 5 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येणार असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलंय। त्यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के माझ्यासोबत आहेत। सर, गेल्या अनेक दिवसांपासून संभाव्य उमेदवार म्हणून तुम्ही होता, परंतु तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब म्हणून तुम्ही आज उमेदवारीचा अर्ज देखील भरलेला आहे। कशा प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारचा उत्साह आहे? आपण पाहताय उत्साह काय आहे तो आपण पाहिलेला आहे। लोकांची जी काही गर्दी होती त्या तरुणांचा उत्साह हा सुद्धा आपण पाहिलेला आहे। एक कार्यकर्ता, कालपर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करणारा नरेश मस्के, बॅनर लाव, पोस्टर लाव, गर्दीचं नियोजन कर, उमेदवार लोकांपर्यंत कसा पोहोचेल याचं प्लॅनिंग कर, इलेक्शन स्ट्रॅटेजी कर, तो करणारा एक कार्यकर्ता आज खासदार म्हणून उभा आहे आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता हे सर्व लोक बाहेर आले। सर, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झाले होते। हां, प्रचंड गर्दी होती, कार्यकर्त्यांचा उत्साह होता। ठाणे लोकसभेतील सर्व आमचे कार्यकर्ते रस्त्यावर सर्व पक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। सर, 5 जण तर काल नवी मुंबईमध्ये काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारण्याची शक्यता दिलेली आहे। तर महानाट्य, नाराजी नाट्य त्याच्यामध्ये सुरू आहे। नाही, आज तुम्ही पाहिलं थोडीफार नाराजी। बघा, एखादा नेता तिकिटासाठी प्रयत्न करत असतो, त्याला तिकीट नाही मिळाल्यानंतर त्याचे जे काही समर्थक आहेत ते नाराज होतात, ते त्यांनी व्यक्त केले, परंतु त्यानंतर ती नाराजी दूर करून सर्वजण एकत्र येऊन महायुतीचं काम करतात आणि नाराजी व्यक्त करणं किंवा नाराज होणं हे काही चुकीचं नाही आहे। नाराज झाले असतील कार्यकर्ते, परंतु मला कालही गणेश नाईक साहेबांनी सांगितलं, नरेश, तू माझा कार्यकर्ता आहेस, तू लहानपणापासून माझ्या हाताखाली काम करतो आहेस, तुला निवडून आणण्याकरता मी प्रयत्न करणार आणि तू निवडून आल्याच जमा आहेस, मी तुझ्या पाठीमागे। आणि आज स्वतः ते माझं फॉर्म भरण्याकरता आले, यासारखा आणखी आनंद कुठला असेल? किती मताधिक्यांनी जे आहेत ते नरेश मस्के ही ठाणे लोकसभा निवडून काढतील? 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही सीट निवडून येईल। निश्चित आपण पाहिलं तर 5 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।